लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडली। हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे, हे नाकारून चालत नाही। ते खरं आहे, ते खरं आहे। आता ती पुढे ठेच लागणार नाही, त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे, दगडधोंडे कसे बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे। अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे। जरूर विकास 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 जरूर करा, लाखो कोटी रुपये खर्च करा। मी मगाशीच विचार करत होतो, मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे, काही ना काही, मग ते मेट्रोचं असेल, ते काय आणखीन टनेल असेल, अमका असेल तमका असेल, काही ना काहीतरी असेलच बघा। एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केले। मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे? मला तर वाटलं सगळेचे सगळेच निवडून येतील युतीचे। एवढं काम मुंबईमध्ये आपण विकास 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 केला। एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते मागे पुढे करत ते वायकर 48 मतांनी ते निवडून आले। पण निर्भय यश किती मिळालं युतीला? लाखो कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत। त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडे यांनी की बाबासाहेब आंबेडकरांचं केवढं भव्य काम उभं राहत आहे। परंतु शेवटी काय तुम्ही आम्हीच म्हणतो ना की हे दोन समाज जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले। का? मुस्लिम समाज, दलित समाज, आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही, मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ, आम्ही ह्याव करून त्यों करू, आजार काय झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे। तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे, मग यश आपलं आहे।